खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंड इथं भीमा कृषी प्रदर्शन जे पश्चिम महाराष्ट्रातलं भव्य कृषी पशु पक्षी प्रदर्शन सध्या जे सुरू आहे, या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे आकर्षक अशी जनावरं समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकीच जे चर्चेत सुरू आहे आत्ता सध्याच्या घडीला ते राम आणि रावण नावाचे जे काही वळू आहेत ते वळू आहेत। आज आपण त्यांच्या मालकांशी संवाद साधूयात। राम आणि रावण ही जी नावं तुम्ही वळूंना दिलेली आहेत याचं काय कारण आहे? हा लहानपणापासूनच ह्याच्या आकारानं मोठा होता, त्यामुळे काहीतरी युनिक नाव म्हणून ह्याचं नाव रावण ठेवलं। रावण आणि तो राम राम ठेवायचं कारण काय? शांत, जरा गरीब असल्यामुळं लहान आकारानं त्याच्यामुळं काहीतरी म्हणून ठेवलेलं आहे। काय हो या दोघा वळूंची वैशिष्ट्य काय आहेत? आम्ही ब्रीडिंगसाठी वापर करतो यांचा। बर। आणि आता सध्या याचं वजन 1 टन आहे। उंची 6 फूट 2 इंच। वय किती आहे त्याचं? 5.5 वर्ष। 5.5 वर्ष। आणि रामाचं वय? रामाचं 4.5 वर्ष। 4.5 वर्षाचं। आणि आता तुम्ही जर खानपान जे म्हणतोय आपण, खुराक जी असते ती कशा प्रकारे तुम्ही राम आणि रावण दोघांना कशा प्रकारे देताय? यांना सकाळी सरकीची डेप असते 3 ते 4 किलो, हरभऱ्याची चुनी, गव्हाचं पीठ मिक्स करून खाऊ घालतो। दोघांनाही तेच खाद्य असते? सेम। आणि दूध 2 लिटर सकाळी। कशाचं दूध बरं आपण देतो? गाई म्हशीचं दोन्ही। गाई म्हशीचं दोन्ही दूध।